आपलं कल्याण व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं एकूणच चांगलं असावं असं प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याच्या त्याच्या मगजाप्रमाणे वाटत असतं. मग ते ऐहिक जीवन असेल, पारलौकिक जीवन असेल किंवा आध्यात्मिक स्तरावरची आपली उन्नती असेल, या तिन्ही स्तरावरचा आपला खरा विकास व्हावा असं ज्याला प्रामाणिकपणानं वाटतं, त्याच्याकरता शॉर्टकट, त्याच्याकरता खुशकीचा मार्ग कुठला असेल तर आपल्या सगळ्या वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांनी सांगितलेला तो मार्ग म्हणजे सत्संगती. संतांच्या संगतीत जाऊन बसा, आपला काळ तिथे घालवा. काही नाही तरी काहीतरी त्याचा परिणाम होतोच. तसा अत्तराच्या दुकानाच्या मध्ये आपण गेलो, अत्तर विकत नाही घेतलं तरी अत्तराचा सुगंध मिळतो नव्हे, घ्यावाच लागतो. तसं संतांच्या जवळ जी भगवंताची कृपा वस्तीस्थानाला असते त्याचा परिणाम आपल्या ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक जीवनावर होतोच होतो. म्हणून बाकी काही मिळालं तर करा, नाही तर करू नका. कपिल गीतेमध्ये कपिल महामुनींनी अतिशय महत्वाचा जो संवाद आहे कपिल आणि त्यांची माता देवहूती, 23 गोष्टी कपिलांनी सांगितल्यात. त्यातली तिसरी गोष्ट कपिल सांगतात की आई, बाकीच्या गोष्टी मिळाल्या तर मिळाव्या, अवश्य मिळवाव्या, नाही तर नाही मिळाल्या तर त्याचा विचार करू नये, पण एक गोष्ट अनिवार्यतेनं प्रत्येक जीवानं मिळवावी, ती म्हणजे सत्संगती.